राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, आपण पाहूया। आपण त्यांना उत्तर देणार? छे मी उत्तर द्यायला कधी कोणाला जातच नाही, जनता उत्तर देत असते। आज मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या एका छोटेखानी सत्कार समारंभाचं आणि छोटेखानी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर जितेंद्र आव्हाड आता सहर शेख यांनी जी टीका केलेली आहे त्या टीकेला काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ता एबीपी माझानं जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मी टीकेला उत्तर देत बसत नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली होती। सहर शेख यांना खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट हवं होतं, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलेलं होतं, त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आणि त्यानंतर एकंदरीतच जो काही पुढचा वाद होता, जो राजकीय नाट्य मुंब्र्यामध्ये रंगलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं, ते आता इथवर येऊन पोहोचलेलं आहे। जितेंद्र आव्हाडांचा मुंब्र्यामध्ये नादगिरी सत्कार आज होतो आहे। खरं तर मुंब्रा हा जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला समजला जातो। मुंब्र्याचे आमदार राहिलेले आहेत गेली अनेक वर्ष जितेंद्र आव्हाड आणि याच मुंब्र्यामध्ये आता कुठेतरी सहर शेख यांच्या माध्यमातून त्यांना आव्हान उभं राहिलंय का असा प्रश्न देखील गेल्या काही काळात ज्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगानं उभा राहिलेला आहे। तर आपल्याबरोबर जितेंद्र जे आव्हाड आहेत, सर एक घोषणा इकडे आता ऐकायला मिळाली की कोण आया शेर का शिकारी आया, म्हणजे नेमकं काय? त्यांना माहिती ते काय म्हणतात ते, पण आजकाल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, कोण आया शेर आया, शेर का शिकारी आया अभी, त्यामुळे शेर का शिकारी आया हे नवीन कल्पक असतात, नवीन पोरं जी असतात ती कल्पक असतात। ही कल्पक पोरांच्या डोक्यांना कल्पक अशी घोषणा आहे, त्याच्यामुळे त्याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या। काही लोक आपल्याला आव्हान देत होते, त्यांनी स्टेज इकडे अनेक सभा घेतल्या, तुम्ही शांत होतात गेले काही दिवस, पण आता काही लोक जे आव्हान देत होते त्यांना तुम्ही काय सांगा? नाही, मला काय सांगायचं, मला काय, मी कधीच लोकांचं आव्हान देणं हे काम असतं, त्याच्यामुळे आपण काय त्यांच्या आव्हानांसाठी काही करत नाही, आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो। ज्या प्रकारे MIM चे 5 नगरसेवक हाती चले अपनी चाल कुत्ते भोके हजार, त्याला काय आपल्याला काय फरक पडतो? ज्या प्रकारे 5 नगरसेवक निवडून आले आणि युनिस शेख त्यांची मुलगी सहर शेख यांची वक्तव्य गाजली, मग कैसे हराया वगैरे असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे तिला ते सोशल मीडियावरती एक तिच्या ते वक्तव्याचं तिचं ते बालिशपणाचं क्रेज आहे, ते काही त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही आहे। म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत चॉकलेट लाया तर ते पण गाजेल, त्याच्यात काही मोठं हे नाही। तुम्ही त्याच लेवलने त्यांच्याकडे बालिश आहे। आणि जे वक्तव्य होतं की मुंब्रा को हरा बना देंगे, मुंब्रा तिरंगा आहे, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे। संविधानाने तिरंगा हा रंग दिलाय, तुम्ही कुठलाही एक रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही। जितेंद्रजी आव्हाड होते, थोड्याच वेळात सभेत काय आपण हे देखील बघणं महत्वाचं आहे। कॅमेरामन अली संग्रेसह अक्षय भाटकर। तेव्हा सहर शेखच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही, ती केवळ बालिश आहे असं जे प्रतिउत्तर आहे ते आता जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आहे। मुंब्र्यामध्ये आज जितेंद्र आव्हाडांचा सत्कार होतो आहे, नागरी सत्कार, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड आपल्या सभेतून काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय मुंब्र्याला आपण हिरवा करू असं जे सहर शेख यांनी म्हटलेलं होतं, तर मात्र मुंब्रा हा तिरंग्यावर चालणारं शहर असल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। शिवाय सहर शेख यांना त्यांनी बालिशही म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।